स्वातंत्र्यपूर्व काळापासून न्याय हक्काच्या सवलतीपासून वंचित असलेल्या आदिवासी गोवारी समाजाला अधिकार मिळावा म्हणून 114 आदिवासी गोवारी बांधवांनी बलिदान दिले। ही घटना स्वतंत्र भारतातील इतिहासातील पहिली घटना असून शहीद गोवारी स्मारक म्हणजे त्यागाचे व बलिदानाचे प्रतीक असल्याचे मत आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केले। राज्यातील 2 लाख गोवारी समाज बांधव भगिनी व युवक युवतींना नागपूरमध्ये शहीद गोवारी दिनानिमित्त मार्गदर्शन करताना आमदार प्रताप अडसड म्हणाले की गोवारी हत्याकांड ही घटना इंग्रज राजवटीतील जालियनवाला बाग हत्याकांडाला लाजिवणारी घटना आहे। 23 नोव्हेंबर 1994 रोजी आपल्या न्यायाच्या मागणीसाठी निघालेल्या आदिवासी गोवारी मोर्चावर पोलिसांनी लाठीहल्ला केला। यात निष्पाप 114 गोवारी बांधव शहीद झाले। मात्र या समाजाला न्याय मिळाला नव्हता। गोवारी समाज आदिवासी आहेत हे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे। भारतीय जनता पार्टी पूर्वीपासूनच आदिवासी गोवारी समाजाच्या पाठीशी आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयात कोणतीही अपील भाजप सरकारने दाखल केली नाही। भाजपला या समाजाला पूर्णपणे न्याय द्यायचा असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी आपल्या भाषणात सांगितले। गोवारी समाजाची उन्नती व्हावी ही माझी तळमळ असल्याचे ते म्हणाले। शहीद आदिवासी गोवारी स्मारक हे बलिदान व त्यागाचे प्रतीक असल्याचे आमदार प्रताप अडसड म्हणाले। यावेळी अन्नदान करण्यात आले। या कार्यक्रमाला राज्यातील आदिवासी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।